नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, सीमेवर देशाचं रक्षण करणारा सैनिक निवृत्त झाला, पण त्याच्या मनातली देशसेवा निवृत्त झाली नाही. हातातलं शस्त्र खाली ठेवलं आणि हाती घेतली समाजसेवेची मशाल. एका माजी सैनिकाच्या मनात पेटलेली ही छोटीशी ज्योत आज महाराष्ट्रात 5,700हून अधिक शाखांच्या रूपाने माणुसकीची चळवळ बनली आहे. आणि आता ध्येय आहे तब्बल 30,000 शाखांचं. गरिबांच्या दुःखात आधार, शेतकऱ्यांच्या संकटात मदतीचा हात, सैनिक कुटुंबाचा सन्मान आणि महाराष्ट्रातील माता भगिनींना स्वावलंबनाची ताकद ही ओळख आहे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनची. पण एका व्यक्तीच्या मनात आलेला विचार एवढ्या मोठ्या महाराष्ट्रव्यापी चळवळीत कसा बदलला, याच प्रवासाची कहाणी आज आपण त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार डांगे सर आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय श्री निलेश निकमजी. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, पहिलाच प्रश्न, सैनिक शेतकरी फाउंडेशनची सुरुवात नेमकी कशी झाली आणि का झाली, आणि आता जवळपास 5,700हून अधिक शाखा आहेत, तर या सगळ्या प्रवासामध्ये काही अडथळे आलेत, काही संघर्ष करावा लागला, कसा होता एकूणच प्रवास? सर्वप्रथम TV9 मराठी चॅनलचे मी सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं पूर्ण आमच्या परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही 2 मिनिटं बोलायची आम्हाला या समाजासमोर आमचं एक बोलणं व्यक्त करायची जी संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. तर जान्हवीजी, आपण जो प्रश्न विचारला तो खूप छान प्रश्न आहे की ह्या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनची सुरुवात कशी झाली व का झाली. सर्वप्रथम मी सैन्यामध्ये आज 15 वर्षे देशाची सेवा केली. सेवेतून मी निवृत्त झालो, पण समाजसेवेतून मी निवृत्त झालेलो नाही आहे. आणि खरं जर बघितलं तर आपण आज सैनिक आणि शेतकरी हा आपला भारत देशाचा खरा आधार आहे. सगळ्यात मोठा पाठीचा कणा असतो, त्या पद्धतीने आपल्या भारत देशाचा आधार जो आहे सैनिक आणि शेतकरी आधार आहे. तर त्याला आपल्याला हे ठामपणे मी सांगू शकतो. मग ज्या वेळेला रिटायर झालो मी, रिटायर झाल्यानंतर ज्या वेळेला गोरगरिबांना काही भुकेलेले असतात, काही मुलं एज्युकेशन पासून वंचित असतात, काहींच्या घरामध्ये खायला अन्न नसतं, काही तर शहीद सैनिकांची अशी व्यथा आहे की सैनिकांना आज आपल्या भारत देशासाठी जीव गमावला, शहीद झाले, पण त्यांच्या घरी पण राहण्याचा प्रॉब्लेम आहे. आजही त्याची आई झोपडीमध्ये राहते आणि त्या सैनिकांचे पुतळे फक्त त्या घराच्या समोर बांधलेले आहेत. ते दुःख म्हणजे सांगताना पण मन भरून येते. त्या ठिकाणी आपले आत्महत्याग्रस्त परिवार असतील तर आत्महत्याग्रस्त परिवारांना बघितलं तर आपण फक्त चेक देतो, सगळं देतो, पण एकदा चेक देऊन काय होत नाही. मग ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आम्ही विचार केला की भारत देशाचं खरं जर आपलं हे असेल तर सैनिक आणि शेतकरी आहे. तर त्यासाठी आपला ह्याचा जन्मच तिथून झाला, सैनिक आणि शेतकरीपासून. पण हे एवढं सोपं पण नव्हतं. आणि मी ह्या सैनिक शेतकरी फाउंडेशनची सुरुवात आपली छत्रपतींची गादी MH11 सातारा ह्या सातारामधून सुरुवात केली. आणि नेहमीच तुम्हाला माहित आहे, जर आपण काहीतरी चांगलं करायला गेलं तर नेहमीच आपल्या समाजामध्ये, मग छत्रपतींच्या काळापासून ते आजपर्यंत रेकॉर्ड आहे की पाय खाली खेचणाऱ्यांचे कमी आपल्याकडे अजिबात नाही आहे. वर चढणाऱ्यांची कमी आहे, पण पाय खाली खेचणाऱ्यांची कमी नाही अजिबात. तर मी 2 ते 2.5 वर्षे एवढा प्रयत्न केला. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सांगायचं, आपल्याला संघटन बांधायचं आहे, प्रत्येक गावामध्ये एक 10 महिलांचा ग्रुप करायचा आहे आणि आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. काही जणांनी विश्वास ठेवला, काही जणांनी मला नावे पण ठेवली, काही ठिकाणी आर्थिक परिस्थिती पण माझ्यावर अशी झाली की मला अक्षरशः 2,000 रुपयाला पण मागवतो. या ठिकाणी इथून ते आज बसनं प्रवास केला, ट्रेननं प्रवास केला, पूर्ण गडचिरोलीपर्यंत गेलो. आज 3-3 लोकांना सांगण्यासाठी मी आज चंद्रपूर सारख्या ठिकाणी पण गेलेलो आहे की जिथून हजारो किलोमीटरचा प्रवास केला. पण या पडत्या काळामध्ये असं वाटलं एकदा की आपण हे सगळं सोडलेलं बरं, म्हणजे 2.5 वर्षानंतर. पण त्या काळामध्ये जे आज माझे बंधुतुल्य मित्र आहेत, आज निलेश निकमजी, एकच मला म्हणले की सर आम्ही तुमच्या सोबत आहे. आज त्यांच्या अंगामध्ये पण आज आर्मीचं रक्त आहे आणि तुम्ही एवढं काम करतायसा, आम्हाला रोज भेटतायसा. पण मी कधीच काय त्यांना बोललो नाही. पण त्यांनी माझी व्यथा बघून म्हटले की सर तुमच्याबरोबर आम्ही येणार आणि तुम्ही अजिबात हात्यार खाली टाकायचे नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत.
आपले माझे दुसरे मित्र विदर्भाचे मान्य संजय सतईजी सर म्हणले मी विदर्भाचा सगळा बालेकिल्ला सांभाळतो. आज निलेश निकमजी म्हणले सर मी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र इकडला सगळा किल्ला सांभाळतो. तसेच माझे पूर्ण 5-7 बोर्ड डायरेक्टर आहेत. मग एक एक आल्यानंतर एक त्याचा उगमच दुसऱ्या पद्धतीने झाला. ज्या वेळेला आम्हाला 3 शाखा ओपन करायला पण एवढा प्रॉब्लेम आला, पण 3 शाखापासून 300 कशा झाल्या आणि 300 शाखापासून 3000 झाल्या आणि 3000 पासून आज 5700 शाखेचं हे संपूर्ण ओपनिंग करून आज जवळपास 57,000 लोकांचे हे कार्यकर्त्याची टीम आहे आपली. सभासद जोडलेले तर 25,000 प्लस वेगळेच आहेत, पण एवढे कार्यकर्ते आहेत आणि निस्वार्थ भावनेने मला सांगावं असं वाटतं की मला ऍक्च्युली मी भावनिक होतो फार सांगताना मला, कारण ह्या काळामध्ये 1 वर्षाच्या जी पण संघटनेमध्ये लोक जोडली त्यांनी कुठल्याही पद्धतीची 1 रुपयाची अपेक्षा केली नाही जाणवीजी. अगदीच 1 रुपयाचा मी झेरॉक्सचा पेपर कोणाला दिलेला नाही. तर त्यामुळं माझे जेवढे पण जिल्हा अध्यक्ष आहेत, माझे तालुका अध्यक्ष असतील, विभाग प्रमुख असतील आणि गावातले गट प्रमुख किंवा शाखा अध्यक्ष असतील आणि माझे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचं पण मी मनापासून सर्वांच्या वतीनं अभिनंदन करीन. कारण आज तुम्ही नाही तर या ठिकाणी मी नाही आहे, पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज TV9च्या ह्या प्लॅटफॉर्मवर येण्याचा मला एक चान्स मिळाला आणि तुम्ही तो मला संधी दिली, तर त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. अगदीच. म्हणतात ना की एक सैनिक एकदा रुजू झाला देशसेवेमध्ये की तो आयुष्यभर सैनिक असतो. हे मूर्तिमंत उदाहरण आमच्या समोर आहे, म्हणायला हरकत नाही. तुमच्या बोलण्यातनं एक जाणवलं की छत्रपती शिवरायांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्या एकूणच सामाजिक कार्यावरती खूप मोठा पगडा आहे, खूप मोठा प्रभाव आहे. तर त्याविषयी काय सांगाल? खूपच चांगला प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा आणि अंगावर शहारे आणणार आहे. आज आपल्याला शाळेपासून ते देशाच्या सैनिकामध्ये सुद्धा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्याला अंगावरती असेच काटे येतात. मग ज्या वेळेला सैन्यातून रिटायर झालो, एक सैनिक असा माणूस आहे की कधीही कुठल्या पद्धतीचा जातीभेद करत नाही आहे. मग तो हरिजन समाजाचा असो, कुठल्या समाजाचा असो, एका प्लेटमध्ये जेवण करणारा सैनिक आहे, एकत्र छातीवरती गोळे खाणारा देशासाठी सैनिक आहे. पण सैनिकांची वर्दी काढून जेव्हा ह्या जनतेची वर्दी गाठली त्यावेळेला लक्षात आलं की इथं जातीभेद खूप घाण प्रकारचा आहे आणि हे नसला पाहिजे जातीभेद. तर मी हा विचार केला की आज जवळपास 400 वर्ष होत आली. महाराजांच्या काळामध्ये आपल्या जिजामातांनी त्यांना काय शिकवलं असेल याचा परिपूर्ण मी वर्षभर परत अभ्यास केला. कारण आर्मीमध्ये एवढा अभ्यास करायला वेळ नाही, पण छत्रपती तर अंगामध्ये नसामध्ये पूर्ण रक्तामध्ये छत्रपती आहेत. त्यांच्यासाठी जेवढ्या वेळेला जीव द्यावा तेवढा कमी आहे. तर मी विचार केला की जिजामातानं काय शिकवलं असेल, कारण 18 पगड जातींना एकत्र घेऊन जाणारा एकच राजा भारत देशामध्ये जन्माला आला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सर्व जे आहेत राजे ते आपल्या आपल्या जातीसाठी झाले असतील, राज्यासाठी झाले असतील, पण आज छत्रपतीच्या काळात बघितलं तर हरिजन असो, ओबीसी असो, पालखीला खांदा द्यायचा. मुस्लिम समाजाचा असला तरी आज अंगरक्षक असायचा, ब्राह्मण असला तरी आज मुनिमजी असायचा, महाराष्ट्र असला रामोशी असला तरी आज सैनिकामध्ये असायचा. तर मग हा विचार केला की जर 400 वर्षापूर्वी जातीभेद नव्हता जान्हवीजी, तर 40 वर्षापूर्वी कुठून आला? अगदीच. म्हणजे मुघलांच्या काळामध्ये पण जातीभेद नाही आहे, इंग्रजांच्या काळामध्ये पण जातीभेद नाही, छत्रपतींच्या काळात तर अजिबातच नाही आहे. मग हा 40 वर्षापूर्वी जातीभेद कुठून आला? तर मला असं वाटतं की आपण सर्वजण छत्रपतींना मानणारे आहोत, पूजणारे आहोत. सर्वजण त्यांचे फोटो पण आपण लावतो, प्रति पुजतो, त्यांचे पुतळे स्मारक बांधतो. त्यांचे स्मारक बांधता, त्यांना नामस्मरण करता. तर कृपया करून जे छत्रपतींचे जे विचार आहेत ते राबवूया आपण, कुठलाही जातीभेद करू नका. अगदीच, निश्चितच. आणि जातीभेद मग हा विचार माझ्या मनात प्रकट झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्या माणसानं एवढं गरिबीतनं दिवस काढलेला आहे आणि जो समतेचा संदेश दिलेला आहे, संविधानाचे आज त्यांना जनक म्हणलंय, विश्वरत्न त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे त्यांच्यात बदल्याची भावना की मी जाणून घेतली. ज्यावेळेला त्यांना शाळेतून बाहेर काढलं जायचं, शिक्षणाला पुस्तकं नसायची, त्यावेळेला त्यांनी बदला घेतला नाही, त्यांनी बदला शिक्षणातनं घेतला की आज भारत देशाच्या सगळ्या शाळेमध्ये त्यांचे फोटो असतात. तर ह्या 2 महापुरुषांचे विचार घेऊन आज आपण जर त्या काळामध्ये, छत्रपतीच्या काळामध्ये जर आज फक्त घोडे हे साधन असताना आज 400 किलोमीटरचे प्रवास, 300+ किल्ले जिंकले, वयाच्या 14व्या वर्षी छत्रपतींनी स्वराज्याची बांधायची शपथ घेतली. तर आपली मुलं 14व्या वर्षीत काय करतात? मोबाईल घेतात.
तर वयाच्या 36 वर्षात जर 300+ किल्ले जिंकून स्वराज्य जर आपलं जे केलं असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो या? तर ह्या 2 महापुरुषांचे विचार मला ह्या 27,944 ग्रामपंचायती आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर जवळपास शहर आणि ग्रामीण मिळून एक 30,000 शाखा आपल्याला ओपन करून ह्या दोघांचे विचार प्रेरणा करायचे आहेत. हे विचार पुस्तकात न राहता हे समाजामध्ये कसे जातील ह्याच्यावरती माझा मेन उद्देश आहे आणि यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं हा उद्देश आहे. अगदीच अगदीच. आणि म्हणूनच निलेशजी, मी तुमच्याकडे येईन की जसं त्यांनी म्हटलेलं आहे की जातीभेद हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता. तसंच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला सक्षमीकरणाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं होतं छत्रपती शिवरायांनी, आणि या फाउंडेशन तर्फे सुद्धा तेच केलं जातंय. महिला सक्षमीकरणाला इतकं महत्त्व दिलं जातंय आपल्या फाउंडेशन तर्फे, त्याविषयी काय सांगाल? मी देखील तुमचं सर्वप्रथम TV9 मराठी वृत्तवाहिनीचं देखील मी खूप आभार मानतो. आणि जान्हवीजी, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो देखील खूप छान प्रश्न आहे. कारण की बघा, आज आपल्या माता भगिनी, आज जर एक महिला शिकली तर तिचं कुटुंब शिकतं. एक कुटुंब शिकलं तर गाव सक्षम होतं. गाव सक्षम झालं तर जिल्हा सक्षम होतो. जिल्हा सक्षम झाला तर माझा महाराष्ट्र सक्षम होतो. मला एकच सांगायचे, पूर्वीच्या काळापासून आपण बघत आहोत, आज राजमाता जिजाऊ यांनी जसं शिवरायांना घडवलं, त्याचप्रमाणे झाशीची राणी, आज आपण उदाहरण घेऊ सिंधुताई सपकाळ, आज आपल्या भारताच्या प्रथम राष्ट्रपती महिला प्रतिभाताई पाटील, आणि आत्ताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर मी एकच सांगतो, आज महिला देखील काही कमी नाही आहेत. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज आपल्यावर चालत आहेत. तर मी आज त्याचाच विचार केला. आज आपल्या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या परिवारामध्ये मला सांगताना आनंद होत आहे, कारण की आज 90% महिला आपल्यावर काम करत आहेत. म्हणजे आज आपण महिलांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म सादर केला आहे. आज देखील आपल्यावर आहे, आज देखील इतिहास घडणार आहे, आणि भविष्यात देखील खूप मोठा इतिहास घडणार आहे. म्हणून आज आम्ही सर्वप्रथम महिलांवरती पूर्ण लक्ष केंद्रित करून आज देखील त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा, हा उद्देश पुढे ठेवून आज महिलांवरती पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर प्रेक्षक हो, एका सैनिकाने देशाच्या सीमेवर लढताना पाहिलेली माणुसकी आज समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या प्रवासाबद्दल जाणून घेतोय आणि आपल्याशी संवाद साधतायत मनोज कुमार डांगे सर आणि निलेश निकम सर. डांगे सर, आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापैकी 2 गरजा ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. तर शिक्षण आणि आरोग्य हे गरजू मुलांना मिळावं यासाठी काय योजना आहेत? जान्हवीजी, हा फार छान प्रश्न आहे तुम्ही विचारलेला. आज शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण आज शिक्षणाचा अक्षरशः पूर्ण भारत देशामध्ये धंदा झालेला आहे. आणि आम्हाला वाटतं की जर देशाचा विकास, राज्याचा विकास जर व्हायचा असेल तर शिक्षण तुमचं हे पूर्णपणे फ्रीज झालं पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे, कारण आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टीतून लोकांच्याकडून पैसे घेतोच आपण. तर मला वाटतं की भारत देशानं पूर्ण फुकट करावं. पण त्यावरती माझा उपाय आहे की जे MPSC, UPSC, CET, नेट जे आज गरजू मुलं आहेत, गोरगरिबांची फक्त स्वप्न बघतात आणि काही त्यांना क्लासेसचे किंवा पैसे नसल्यामुळे त्यांचं जे शिक्षण थांबतं, तर ते थांबू नये त्यासाठी माझा प्रत्येक गावामध्ये, शाखेमध्ये गट काम करतोय. असा जर हुशार विद्यार्थी असेल, त्याला MPSC, UPSC करायचे असेल, तर मला सांगायला आनंद वाटतो की लवकरच येणाऱ्या काळामध्ये आपण एक 50 क्लासेस आपल्या फाउंडेशन तर्फे चालू करतोय, ज्या ठिकाणी जे लाखो रुपयाचं, 5 लाखाचं पण शिक्षण फक्त 10% तुम्हाला दिलं जाईल, कारण पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे. त्याचबरोबर शिक्षण जेवढं महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं आरोग्याचं पण महत्वाचं आहे. जसं एखाद्या गरीबाचं शिक्षण पैशाअभावी वंचित राहतं, त्या पद्धतीनं गरीबाची पण बॉडी आहे. कारण आज केमिकल सारख्या खाण्यामुळं आज बघितलं तर तुमच्या आज तुकाराम मुंडे साहेबांचा ह्या ठिकाणी मला गौरव करावासा वाटतो, कारण आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून आज एक पहिले अधिकारी असे आहेत की ज्यांना कोण ट्रोल करत नाही आहे. का करत नाही? कारण सगळ्यांची मुलं बाळ ते खातात. मग हॉटेल असो, भाजीपाला असो, काय असो, त्यांनी लिहिलेलं फक्त इम्प्लिमेंट केलेलं आहे, दुसरं काहीच केलेलं नाही. मग ह्या केमिकलच्या खाण्यामुळं आपल्या बॉडीमध्ये काय बदल होतात आपल्याला माहित नाही आहे. मग गरिबांच्या पण बॉडीला तेवढीच किंमत आहे आणि श्रीमंताच्याला पण तेवढीच किंमत आहे. त्यासाठी आपण एक हेल्थ ATM मशीनचा हा प्रोजेक्ट राबवलेला आहे. आपण प्रत्येक गावामध्ये एक डॉक्टर, मशीन ऑपरेटर, नर्स आणि पूर्ण गाडी आणि पूर्ण डॉक्टर BMS, BHMS सर्टिफाईड डॉक्टर असतात. त्या बॉडीच्या जे टेस्ट आहेत, आज तुम्ही नॉर्मल करायला गेला तर 3,000-5,000 टेस्टची किंमत आहे.
पण आपली संस्था ना नफा या तत्वावर चालते. म्हणून आपण फक्त 10% मिनिमम त्यांचा चार्ज घेऊन त्यांच्या पूर्ण बॉडीच्या टेस्ट करून देतो, डॉक्टरचा सल्ला फ्री देतो, सगळं काही त्यांच्यासाठी करून देतो आपण. हे आपण आरोग्यावरती आणि शिक्षणावरती सध्या काम करत आहे आणि ते तुम्ही बघत आहात. अगदीच अगदीच आणि खरंच दोन्ही स्तुत्य उपक्रम आहेत आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत हे पोहोचलेही पाहिजेत. निलेशजी, हे सगळं करत असताना, ही चळवळ उभी करत असताना हजारो पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्याशी जोडले गेले आहेत, त्यांना काय संदेश द्याल? मी तर सर्वप्रथम कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण की आज हे कार्यकर्ते, आज जे माझे 1 डे पासून म्हणजे 3 वर्षापासून जे आमची संस्था काम करत आहे, पहिल्यापासून खांद्याला खांदा लावून जे कार्यकर्ते आमच्याबरोबर काम करत आहेत, त्यांना मी एवढंच सांगू शकतो, आज 5,700 म्हणजे 57,000 माझ्याबरोबर कार्यकर्ते काम करत आहेत. पण याच्यानंतर 24,300 अजूनच्या शाखा आम्ही आता ओपन करणार आहोत. त्यांना देखील मी एकच आवाहन करू इच्छित आहे की आतापर्यंत जे आम्हाला साथ दिली आहे, तीच साथ तुम्ही याच्या पुढे देखील अशीच कायम ठेवावी. नक्कीच मी त्यांना एक वचन देऊ इच्छितो आज तुमच्या TV9 या वृत्तवाहिनीच्या समोर, की मी तुम्हाला नक्कीच वचन देतो की या तुमच्या आतापर्यंत दिलेल्या कष्टाचं, या कार्याचं फळ एक दिवशी मी त्या संधीचं नक्कीच सोनं करून देईन. आणि त्यासाठी आज माझे गुरुवर्य संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे साहेब हे देखील आहेत आणि मी निलेश निकम उपाध्यक्ष. आज नक्कीच मी तुम्हाला वचन देतोय, तुमच्या नक्कीच या कष्टाचं आणि या ज्या संधीचं मी सोनं करून देणार आहे. अजून एक मी तुम्हाला एक सांगू शकतो, थोडं मी पाठीमागे जातो. आज जसं डांगे साहेब बोलले की आज आम्ही दोघेही देखील भारतीय सेनेतून निवृत्त आहे, पण सुरुवातीला काय होतं, जेव्हा कळतंय असं मला देशसेवा करायची खूप इच्छा होती. त्यानंतर देशसेवा करून भारतीय सेनेचा जो पूर्ण कार्यकाळ केला, त्यानंतर देखील बसवत नव्हतं. मग डांगे साहेबांच्या आशीर्वादाने म्हणू शकतो किंवा त्यांच्या संकल्पनेतून आज हे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन हे याचा जो जन्म झाला आहे आणि याच्या माध्यमातून आज मी हजारो कार्यकर्ते, माझ्या माता भगिनी असतील, शेतकरी असेल, युवा वर्ग असेल आणि माझे सैनिक यांच्यासाठी देखील आज खूप मोठ्या प्रमाणात सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या मार्फत खूप चांगल्या सुविधा, खूप चांगली संधी आहे. तर मी सर्वांना आवाहन करू इच्छितो आज तुमच्या मार्फत की सर्वांनी आज सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन बरोबर जोडून आज सर्वांनी आम्हाला साथ द्यावी आणि नक्कीच भविष्यात एक खूप मोठी चळवळ संघटन बांधत आहोत. नक्कीच काही ना काहीतरी बदल तुम्हाला भविष्यात दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. डांगे सर, महाराष्ट्रामध्ये महत्वाची एक भेडसावणारी समस्या आहे, ती म्हणजे शेतकरी आत्महत्या. आणि दुसरं म्हणजे आपले जे शहीद सैनिक असतात त्यांच्या घरी नंतर त्यांच्या पाठीमागे काय होतं हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं असतं तितकंच. तर त्यांना मदतीचा हात आपण कसं देता? आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे योजना राबवता त्याच्यामधली शेतकरी सुकन्या योजना आणि अंतिम सन्मान योजना, या योजनेविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचंय. हा प्रश्न खूपच छान आणि एक भावनिक आहे. प्रत्येकाशी एक हृदयाशी जोडणारा प्रश्न आहे. एक आहे जो देशासाठी शहीद होणारा, सीमेवरती रक्षण करतो, आणि एक आहे जी पोटासाठी आपले खळगे भरण्यासाठी जो आपला शेतामध्ये दुटी देतो. ज्यावेळेला हे दोघही शहीद होतात, मी शेतकऱ्याला पण एक प्रकारचं शहीद म्हणतो त्या ठिकाणी, पण शेतकऱ्यानं आत्महत्या केली किंवा सैनिक शहीद झाला तर ते दोघ जण ह्या ठिकाणी शहीद होत नसतात. त्यांच्या पाठीमागे जे कुटुंबाची जबाबदारी, त्याची आई असेल, वडील असेल, बायको असतील, मुलं असतील, तर यांच्यावरती जो प्रसंग येतो, तर ज्या पद्धतीने आनंदाच्या काळामध्ये आपण जातो कोणाच्या, तर ह्या दुःखाच्या काळामध्ये त्यांनी जर देशासाठी वाहून दिलं तर सैनिक शेतकरी फाउंडेशन आणि संपूर्ण समाज आम्ही त्यांच्याबरोबर आहे हे आम्ही त्यांना सांगायचं असतं. आणि महत्वाचं त्यातून आपण आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शहीद सैनिकांना आज असं बघितलं तर आपण एखाद्या शहीद शेतकऱ्यांच्या आईला अक्षरशः आम्ही बघितलं सुद्धा, 10-10 रुपये पण कोण देत नव्हतं. एखादीची बायको होती, ते आम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये असं घडून आलं लाईव्ह चित्र, की अक्षरशः मुलांना शिकायला 10 रुपये नसायचे. मग 10 रुपये वाचवण्यासाठी ती जी माऊली आहे ती 5 किलोमीटर चालत जायची एसटीचा प्रवास वाचवण्यासाठी पैसे. तर त्यामुळे आम्ही त्यांच्या शिक्षणाचा पण भार घेतला, त्यांना आर्थिक मदत पण करतो, त्यांना इंजेक्शन आणि सलाईन अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्यातर्फे फ्री देतो. एक ID कार्ड बनवून देतो की तुम्ही इंजेक्शन औषध घ्या, तुमचाच मुलगा आहे, तुमचाच भाव आहे, समजून घ्या, तुम्ही फक्त कार्ड दाखवा आणि गावच्या डॉक्टरकडे कुठेही तुम्ही त्याचं या ठिकाणी घेऊ शकता. आता तुम्ही दुसरा प्रश्न मला त्यातच विचारला की अंतिम सन्मान योजना आणि सुकन्या योजना. तर ज्या वेळेला सुकन्या योजना म्हणजे आनंदाचा दिवस आहे, तर मुलगी हे सर्वांना ओझं वाटतं, तर मुलगी हे ओझं नाही आहे. आम्हाला फाउंडेशनच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की मुलगी हे ओझं नसून ते घराची एक भाग्यलक्ष्मी आहे. आज मुली पण कोणापेक्षा, आज निलेशजींनी सांगितलं तुम्हाला की आज मुली पण संपूर्ण क्षेत्रामध्ये वरती आहेत, तर त्या मुलीच्या स्वागतासाठी आम्ही 5,000 रुपयाची छोटीशी मदत करतो. आणि अंत्यविधी मदत म्हणजे अंतिम सन्मान योजना ही एक आपण का चालू केली, कारण ज्या वेळेला महाराष्ट्र दौरे केले त्यावेळेला निदर्शनास असं आलं की एखाद्या गरीब घरामध्ये गरजूच्या ऍक्च्युली
त्या डेड बॉडीसाठी अंत्यविधीसाठी सुद्धा पैसे नाहीत. मग अशा ठिकाणी पण त्याला कुठेतरी हात पसरावे लागतात, कर्ज काढावे लागतात, दुकानातून उधारी घ्यावी लागते. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गावातल्या आमच्या गटाच्या थ्रू फटाफट पैसे पोहोचवतो. एक 5,000 रुपयाची तातडीची मदत करतो. आणि ही लोक जी आम्हाला डोनेशन देतात, थोडंफार जी मदत करतात, ह्या सगळ्यांच्या मदतीनेच आम्ही ह्या लोकांची सेवा करत असतो. त्याबद्दल ह्या सर्वांचं पण मी धन्यवाद करतो. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे. आज या TV9 मराठीच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की आज आपण 5,700 आपले गावामध्ये गट झालेले आहेत. तर आपल्याला अजून 25,000 गावामध्ये आणि शहरामध्ये गटाची निर्मिती करायची आहे. तर तुम्ही सर्वांनी ज्या लोकांना पण, ज्या माता भगिनींना पण समाजसेवा करायची आहे, फक्त त्या गटामध्ये आपल्याला कमीत कमी 10वी पास किंवा नापास पाहिजे. एज लिमिट तुमचं 21 ते 45 पाहिजे. कारण आपल्याला लोकांची सेवा करायची आहे, आपल्याला वृद्धांची सेवा करायची आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर लवकरात लवकर ह्या सामाजिक चळवळीमध्ये सहभागी व्हा. आणि आपल्या सर्वांनी मदत करत एक काम पण मिळतं. आज जर जान्हवीजी बघितलं तर आज 30,000 शाखा गुणिले जर 10 केलं तर ह्या लोकांना म्हणजे 3 लाख लोकांना रोजगाराची पण एक संधी उपलब्ध होणार आहे मोठी. तर ती रोजगाराची संधी आपण ह्या माध्यमातून पण उपलब्ध करून देतोय. तर 3 लाख लोकांना आपण व्यवसाय पण देणार आहे. तर लवकरात लवकर आमच्या बरोबर या. त्यासाठी आमचे प्रशिक्षण महासंचालक जे देवीदास नायकरे सर, हे प्रामुख्याने आमच्या पूर्ण महाराष्ट्राचं डिपार्टमेंट सांभाळतात. ते पण सर्वांना मदत करतील. एवढंच मी महाराष्ट्राला पूर्ण संदेश देऊ इच्छितो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर प्रेक्षक हो, देशसेवा ही केवळ सीमेवरच केली जात नाही. समाजासाठी प्रामाणिकपणे केलेलं प्रत्येक कार्य ही देखील देशसेवाच असते. तुम्हालाही जर या देशसेवेमध्ये जोडलं जायचं आहे, तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं असेल आणि या वेलफेअरला जोडलं जायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान संवाद आमच्याशी साधला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.